तर आज मी बनवते पावभाजी आणि पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी आधी धुवून घेते। सर्वात आधी तर मी बटाट्यांचे साल्ट काढले आणि सर्वच भाज्या कापून घेतल्या। त्यानंतर एका कुकर मध्ये गोबी टाकली, टमाटर टाकलं, गाजर टाकलं आणि चिरलेला बटाटा टाकला। फ्रेश वाटाणे तर मला काही भेटले नाही म्हणून कालच हे वाटाणे भिजत घातले होते ते पण टाकले। 1 चमचा मीठ टाकलं, भाजी शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकलं, मग कुकर लावलं आणि आता याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता ते शिजतंय तोपर्यंत बारीक शिमला मिरची कापली, टमाटर कापलं आणि कांदा कापला। आता सर्वात मेन प्रोसेस आहे म्हणजेच की फोडणी द्यायची प्रोसेस। एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, सोबतच बटर सुद्धा टाकलं आणि जिरं टाकलं। जिरं तडकलं मग त्यामध्ये कांदा टाकला। कांदा छान शिजायसाठी त्यामध्ये थोडं मीठ टाकलं, शिमला मिरची टाकली, टमाटर टाकलं। आता त्याला छान होऊ द्यायचंय। ते फ्राय झालं की मग मसाले टाकायचे। 2 मोठे चम्मच तिखट टाकले, 2 मोठे चम्मच पावभाजी मसाला टाकला आणि थोडी हळद टाकली। कुकर मध्ये लावलेल्या भाज्या मस्त शिजलेल्या होत्या, त्यांना मॅश करून घेतलं। आता आपली पावभाजीची ग्रेव्ही सुद्धा एकदम छान तयार झालेली, त्याला थोडं थोडं तेल पण सुटलेलं आहे। आता त्यामध्ये या सर्व शिजवलेल्या भाज्या टाकायच्या। पावभाजी मध्ये कोथिंबीर नाही टाकली तर ती पावभाजी कसली, मग मी खूप सारी कोथिंबीर एकदम बारीक बारीक कापून पावभाजीवर टाकली। आता ऑलमोस्ट आपली पावभाजी रेडी आहे, फक्त एक उकडी येऊ द्यायची, तोपर्यंत मी पाव शेकून घेते। तर आता आपली टेस्टी टेस्टी पावभाजी तयार झालेली आहे, म्हणून मी एका प्लेट मध्ये सजवून ऋषीला दिला आणि मी पण घेतलं। मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा। बाय बाय।